सह्याद्रीच्या कुशीत असे अनेक रहस्य दडलेले आहेत, जे आजही आपल्याला थक्क करतात. आज सह्याद्रीची पावलवाट आपल्याला घेऊन आली आहे एका अशाच ठिकाणी जिथे निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. ते ठिकाण म्हणजेच पाटेश्वर. सातारा शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या या डोंगर रांगेत शिरलं की हवेत एक वेगळाच गारवा जाणवतो. वळणावळणाचा हा रस्ता आणि दोन्ही बाजूची हिरवळ पाहून असं वाटतं की ही पावलट आपल्याला साक्षात ईश्वराच्या दारी घेऊन चाललेली आहे की काय. पावसाळ्यात तर या वाटेचं सौंदर्य कैक पटीने वाढते. डोंगराच्या पायथ्याला मी गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो, कारण मंदिराकडे जाण्यासाठी ही अरुंद पावलवाट आहे. दोन्ही बाजूंना मारानाचा सुगंध आणि कारवीची झुडपं आपल्याला पाहावयास मिळतात. या वाटेवरून चालताना असं वाटतं की आपण आधुनिक जगापासून खूप दूर निसर्गाच्या कुशीत आलो आहोत. पावसाळ्यात ही वाट हिरवीगार असते, तर हिवाळ्यात इथला तांबूस रंगाचा रस्ता जो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे तो किंवा ते गवत मनाला खूप सुखद वाटतं. या पाऊलवाटेवर चढताना थोडी दमछाक नक्कीच होते, पण इथली शुद्ध हवा तुम्हाला थकवा जाणू देत नाही. वाटेत ठिकठिकाणी पडलेली जुनी दगडं आणि झाडांच्या मुळांनी तयार झालेली नैसर्गिक पायरी, हे सगळं खूपच रॉ आणि सुंदर आहे. इथला प्रत्येक वळण आपल्याला एक नवीन आश्चर्याकडे घेऊन जातं. या पावलवाटेवरून जात असताना मागे वळून पाहत असता डोंगराच्या पायथ्याला असलेलं एक सुंदर गाव, एक तलाव आणि नैसर्गिक विविधता आपल्याला पाहायला मिळते. डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर हे प्राचीन मंदिर आपलं स्वागत करतं. निसर्गाचं वरदान आणि शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेलं हे ठिकाण म्हणजेच साक्षात कैलास पर्वताचा एक अंशच वाटतं. पाटेश्वर मंदिर हे यादवकालीन मानलं जातं. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते एक हेरिटेज आहे. इथलं पाणी, इथली झाडं आणि इथलं पाषाण, प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते. आधुनिकतेच्या धावपळीत हरवलेल्या मनाला येथे आल्यावर खरी शांतता मिळते. समोरच असलेला हा भव्य नंदी या परिसराचं रक्षण करतोय असं भासतं. मंदिराची शांतता आणि इथली आध्यात्मिक ऊर्जा मनाला खूप प्रसन्न करते. आता आपण आलो आहोत त्या ठिकाणी ज्यासाठी पाटेश्वर जगप्रसिद्ध आहे. इथल्या गुहांमध्ये जवळपास 5,000 ते 10,000 शिवलिंग आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे केवळ दगडी लिंग नाहीत, तर प्रत्येक लिंगावर आपल्या पूर्वजांनी अप्रतिम शिल्पकला कोरली आहे. आता आपण ज्या शिवलिंगासमोर आहोत त्याला सहस्त्रलिंग म्हटलं जातं. या एकाच शिळेवर, एकाच मुख्य शिवलिंगावर असंख्य लहान लहान शिवलिंग अत्यंत सुबकपणे कोरलेली आहेत. हे शिल्प बघताना आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो. एकच शिव हजारो रूपात कसा नटलेला आहे, हेच जणू हे सहस्त्रलिंग आपल्याला सांगतं.
अजून थोडे पुढे गेलात की तुम्हाला पाहायला मिळतात ही विविधपूर्ण शिवलिंगे. इथे प्रत्येक शिवलिंगाची रचना वेगळी आहे. काही चौरस आकारच्या शाळुंकेत आहेत तर काहींवर पुन्हा सूक्ष्म शिवलिंगांचे समूह कोरलेले आहेत. याला पिंड किंवा सहस्त्रलिंगाचे फलक असेही म्हटलं जातं. ही केवळ शिल्प नसून ध्यान करणाऱ्या ऋषी मुनींची जणू ही एक ऊर्जा केंद्रेच आहे. पावसाळ्यात जेव्हा या गुहांमधून पाण्याचे थेंब या शिवलिंगावर पडतात तेव्हाचा तो नैसर्गिक अभिषेक मनाला शांतता देऊन जातो. याला कुंभ शिवलिंग असेही म्हटलं जातं. पुढचे हे सुंदर शिल्प म्हणजेच मुखलिंग. शिवलिंगाच्या 4 दिशांना कोरलेले शांत आणि ध्यानस्थ मानवी चेहरे मनाला थक्क करतात. शिवाची वेगवेगळी रूपं, त्यांचा सौम्यपणा, त्याचे ध्यान आणि त्याचे रक्षणकर्ते असणे हे सर्व एका शिल्पातून व्यक्त होतं. येथील प्रत्येक दालनात तुम्हाला शिवलिंगाची विविध रूपं पाहायला मिळतात. तर काहींवर पुन्हा एकदा सूक्ष्म कोरीव काम केलेलं आहे. हे वैविध्य पाहून थक्क व्हायला होतं. गुहेच्या खोल भागात असलेली ही साधी शिवलिंग मनाला विलक्षण शांतता देतात. बाहेरचं जग कितीही धावपळीचं असलं तरी या गुहांमध्ये पाऊल ठेवताच फक्त स्वतःचा श्वास आणि अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. हीच खरी पाटेश्वरची जादू आहे. पाटेश्वरच्या या शिवलोकात प्रवेश करताना आपल्याला दर्शन होते ते बुद्धीचे देवता श्री गणेशाचं. निसर्गाच्या कुशीत आणि पाषाणात कोरलेली ही गणेश मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या या पाऊलवाटेवरील आमचा हा पहिला प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या संस्कृतीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पाऊलवाटेवर. हर हर महादेव.